नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती 2023साठी आपल्याला माहीत असेल एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. याची पहिली ॲन्सर की देखील प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही सध्या मित्रांनो याच्या दुसऱ्या ॲन्सर कीची वाट पाहत आहात. परंतु मित्रांनो 2018मध्ये देखील अशाच पद्धतीने एक पदभरतीची जाहिरात निघालेली होती. त्या भरतीबद्दल मित्रांनो आज सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी जजमेंट देण्यात आलेलं आहे. मान्य सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी मित्रांनो जी पदभरती आहे त्याच्यावरती एक जजमेंट दिलेली आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की ही जी मित्रांनो या ठिकाणी नोटीस आहे ती तुम्ही सर्वत्र या ठिकाणी पाहिलेली असेल. भरपूर ठिकाणी मित्रांनो आज तीच आपण माहिती पाहूयात. पहा, ऑफिशियल वेबसाईटवरनं ही नोटीस तुमच्यासमोर मी डाउनलोड करतो आहे. ह्याची PDF फाईल तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरतीही देतो आहे. तर ही ऑर्डर तुम्ही मित्रांनो सर्वत्र पाहिलेली देखील असेल. पहा, अशा पद्धतीने आहे. या ठिकाणी 5 नंबरचा याच्यामध्ये जो पॉईंट आहे मित्रांनो, याच्यामध्ये स्टेटस क्यू म्हणजे या ठिकाणी मित्रांनो जो स्टे या ठिकाणी आणलेला आहे, स्टे देण्यात आलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपली जी मित्रांनो जिल्हा न्यायालयाची 2023ची पदभरती आहे त्याच्यावरती काय नेमका याचा परिणाम होणार आहे ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सध्या या ठिकाणी ही नेमकी माहिती काय आहे ती आपण जाणून घेऊयात. अगोदर पहा, लक्षात घ्या मित्रांनो, 2018मध्ये एक जाहिरात देखील आलेली होती. या ठिकाणी आपण जर ही पाहिली मित्रांनो, ही 2018ची जाहिरात आहे. याच्यामध्ये मित्रांनो अशाच पद्धतीने शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, निम्न श्रेणी ही पदं होती. सध्या मित्रांनो लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफरबद्दल या ठिकाणी कुठलीही माहिती नाही, त्याची प्रोसेस चालू आहे. फक्त कनिष्ठ लिपिक, शिपाई हमाल पदाबद्दल मित्रांनो ही माहिती आहे. तर याच्यामध्ये पहा, 2018मध्ये देखील 8,921 जागा होत्या मित्रांनो, ज्याच्यामध्ये शिपाई हमाल पदासाठी 3,170 जागा होत्या. कनिष्ठ लिपिकसाठी 4,738 जागा होत्या. हे 2018चं मी तुम्हाला सांगतोय. का सांगतोय त्याची सर्व माहिती आपण पुढे पाहूयात. आणि ही 2023च्या जागा आहेत. पहा, शिपाई हमाल पदासाठी 1266, कनिष्ठ लिपिकसाठी 2,795 आणि लघुलेखकसाठी 568. तर 2018ची मित्रांनो भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही, म्हणजे झाली पूर्ण, परंतु याच्यामध्ये 1700 उमेदवार जे आहेत मित्रांनो, याच्यामध्ये काही विद्यार्थी 1700 उमेदवारांमधील काही विद्यार्थी वेटिंगमध्ये होते, काही विद्यार्थी सिलेक्ट देखील होते, परंतु ती भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तर त्याच्याबद्दल माहिती अगोदर आपण पाहूयात मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती क्लिअर होईल. या ठिकाणी पहा काय म्हटलंय, जिल्हा न्यायालय भरती 2018 सिलेक्ट आणि वेटिंग अशा पद्धतीची यादी लागली होती. 2018मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. याचे निकाल 14 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झाले. सदर यादी 2 वर्षासाठी मित्रांनो वैध होती. आपल्याला माहिती असेल मित्रांनो, एक वेटिंग लिस्ट लावली जाते किंवा निवड यादी जी आहे ती लावली जाते, तर ती 2 वर्षासाठी वैध होते. 2 वर्षामध्ये मित्रांनो लिस्ट पूर्ण झाली न झाल्याने त्यास 1 वर्ष मुदतवाढ देखील देण्यात आली होती. पहा, पण कोरोना मित्रांनो परिस्थितीमुळे ती यादी पूर्ण होऊ शकली नाही. म्हणजे 2018 ते 2019 मित्रांनो या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली. 2019पर्यंत लिस्ट होती, म्हणजे 2 वर्षे लिस्ट होती. त्यानंतर 1 वर्ष पुन्हा मुदतवाढ देण्यात आली, म्हणजे 2021पर्यंत मित्रांनो ही भरती कंप्लीट होणं गरजेचं होतं. परंतु मित्रांनो कोरोनामुळे ती भरती पूर्ण झाली नाही. अखेर 26 नोव्हेंबर 2021 रोजी मित्रांनो सदर लिस्ट देखील लॅप करण्यात आली, म्हणजे ती लिस्ट जी आहे पूर्णतः डिसमिस करण्यात आली. त्यात जवळपास मित्रांनो 1700 उमेदवारांना ऑर्डर मिळाली नव्हती. त्यांच्यावर अन्याय झाला. याविरुद्ध मित्रांनो मान्य उच्च न्यायालयामध्ये रीट दाखल करण्यात आली, रीट पिटिशन दाखल करण्यात आली बॉम्बे हायकोर्टमध्ये. तर 2 वर्ष याचिका मित्रांनो चालू राहिली. 2 वर्ष म्हणजे या ठिकाणी 2021 पासून मित्रांनो 22-23पर्यंत 2 वर्ष याचिका चालू राहिली. 2023पर्यंत देखील चालू राहिली होती. नंतर ती मागील महिन्यामध्ये, म्हणजे याच वर्षी मागील महिन्यामध्ये मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट, मान्य बॉम्बे हायकोर्टने काय केली, फेटाळली. तर याविरुद्ध मग काय केलं, बॉम्बे हायकोर्टमध्ये ती याचिका फेटाळली गेली मित्रांनो. त्याच्यामुळे काय केलं, जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी 1700 विद्यार्थी जे आहेत त्यांनाही मित्रांनो या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे. कारण की ते देखील अभ्यास करूनच या ठिकाणी यादीमध्ये आलेले होते. जवळपास 1700 उमेदवार होते. त्याच्यामुळेच त्यांनी या ठिकाणी रीट पिटिशन जी आहे ती दाखल केली गेली होती. कारण की कोविडमुळे ती भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं. तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पुन्हा काय केलं, मग माननीय सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी मित्रांनो जी आहे ती या ठिकाणी उमेदवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली असता उच्च न्यायालयाने यावर तूर्त स्थगिती दिली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने आज जजमेंट मित्रांनो म्हणजे 17 मेला या ठिकाणी हे जजमेंट जे आहे ते दिलेलं आहे. तर ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो. ही तुम्हाला एक प्रकरण जे आहे हे समजलेलं असेल आता. कारण की बॉम्बे हायकोर्टने मागच्या महिन्यामध्ये मित्रांनो ती याचिका फेटाळली गेली. कधीपासून याचिका चालू होती मित्रांनो, जवळपास 2 वर्षापासून ती याचिका चालू होती.
तुम्ही म्हणाल की 2023ची जाहिरात प्रसिद्ध झाली, मग प्रसिद्ध झाल्यानंतर मग ही कसं काय याच्यावरती स्टे आला किंवा याच्यावरती कसं काय हे प्रकरण आता समोर आलं? तर नाही मित्रांनो, अगोदरपासूनच जवळपास 2 वर्षापासूनच हा लढा जो आहे तो त्यांचा चालू होता माननीय उच्च न्यायालयामध्ये, मुंबई हायकोर्टमध्ये. तर त्याच्यानंतर मात्र मागच्या महिन्यामध्ये याच वर्षी मित्रांनो ती याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी धाव घेतली. त्याच्यामध्ये मित्रांनो मग जजमेंट जे आहे या ठिकाणी आलेलं आहे. तेच जजमेंट या ठिकाणी पाहू शकता. ही सुप्रीम कोर्टची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं मित्रांनो तुम्ही जर आलात या ठिकाणी पहा, तुम्हाला चेक कसं करायचं, डेली रिपोर्ट जे ऑप्शन आहे याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीने तुमच्यासमोर सर्च करायचं ऑप्शन येईल. पहा इथं डायरी नंबर जो तुम्ही टाकला, हा डायरी नंबर इथं एअर जर सिलेक्ट केलं आत्ताचं, कॅप्चा टाकून मित्रांनो सर्च करा. तुमच्यासमोर अशा पद्धतीने पाहू शकता ही सर्व माहिती येईल मित्रांनो. इथं पहा तुम्हाला 17/5/2024चे या ठिकाणी हे जजमेंट दिसेल. याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर पहा ही जजमेंट मित्रांनो ओपन होईल. ज्या ठिकाणी पाहू शकता रेकॉर्ड ऑफ प्रोसिडिंग या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये पहा पिटिशन कुणी टाकलेले जे सर्व या ठिकाणी जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी या ठिकाणी ही पिटिशन जी आहे पुन्हा फाईल केलेली होती. तर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती देखील दाखवतो, पहा कशा पद्धतीने येत आहे ते अजून. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो इथं लिहिलेलं पहा केस नंबर वगैरे डायरी नंबर आलेला आहे, ज्याच्यामध्ये पहा 17/5/2024ला मित्रांनो ही जजमेंट आलेलं आहे. तर आता मित्रांनो इथं बघितलं आपण तर हे स्टेज बघितलं पेंडिंग आहे अजून, परंतु याच्यामध्ये मित्रांनो 17/5ला जजमेंट दिलेलं आहे, स्टे लिहिलं आहे पाहिजे. स्टेटस की ओ म्हणजे या ठिकाणी तात्पुरती स्थगिती आहे मित्रांनो. या ठिकाणी ही भरती तुमची रद्द झाली आहे का? रद्द वगैरे झालेली नाही, फक्त तात्पुरती स्थगिती आहे. याच्यावरती मित्रांनो आता विचार विनिमय सर्व होणार. माननीय उच्च न्यायालयाकडं मित्रांनो हे सर्व माहिती जाणार. माननीय उच्च न्यायालय याच्यावरती लवकरच मित्रांनो निर्णय घेईल. लवकर म्हणजे येणाऱ्या मित्रांनो ह्या पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट जी आहे या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाची, इथं मित्रांनो तुम्हाला काय पाहायला भेटेल, एक नोटीस पाहायला भेटेल. इथं नोटीस मित्रांनो येऊन जाईल, सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटेल. जी आपण सेकंड रिस्पॉन्सची वाट पाहत होतो वगैरे मित्रांनो, तर त्याच्याबद्दल देखील सर्व माहिती त्याच्यामध्ये असू शकते मित्रांनो. तर इथं पहा स्टे लिहिलेलं आहे, ऑब्लिक स्टेटस की ओ लिहिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी तात्पुरती काय आहे, स्थगिती आहे. भरती पूर्णपणे या ठिकाणी रद्द वगैरे झाली नाही. आता मित्रांनो मग याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुमची 2023ची ही माननीय उच्च न्यायालय भरती पूर्ण करेल. 2018ची देखील मित्रांनो त्यांना या ठिकाणी जे विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे ते देखील मित्रांनो त्यांचा निर्णय त्यांना घ्यावे लागेल. आणि 2023मध्ये देखील भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून या ठिकाणी परीक्षा दिलेले. दोन्ही निर्णय मित्रांनो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माननीय उच्च न्यायालय जे आहे कुणावरती अन्याय होऊ देणार नाही, त्या पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेईल मित्रांनो. तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती, कारण की सकाळपासून ही जी मित्रांनो या ठिकाणी ही ऑर्डर आहे या ठिकाणी पाहू शकता, ही ऑर्डर पूर्णपणे आपण सर्वत्र पाहिलेली असेल मित्रांनो. याच्यामध्ये 5 नंबरचा पॉईंट जो आहे स्टेटस क्यू म्हणजे या ठिकाणी तात्पुरती स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. परंतु याच्यामध्ये डिटेल अजून मित्रांनो जी आहे ती माहिती नाही आहे. परंतु ही माहिती जर आपण या ठिकाणी स्टेटसमध्ये जर बघितली मित्रांनो, या ठिकाणी हे याचिकाकर्ते आहेत, पूर्ण नाव पहा 1700 उमेदवारांची नाव आहेत पूर्ण टोटल, परंतु या ठिकाणी थोडीच नाव आहेत. तर इथं रिस्पॉन्डमध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर तुम्हाला पाहायला भेटेल स्टेट ऑफ महाराष्ट्र, हायकोर्ट ऑफ बॉम्बे. म्हणजे या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बेला का टाकलेलं आहे, कारण की ही उच्च न्यायालयाची जिल्हा न्यायालयाची पदभरती आहे मित्रांनो. द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज, डिस्ट्रिक्ट कोर्टची कमिटी जी आहे मित्रांनो, रिक्रुटमेंट कमिटी या ठिकाणी पहा त्यांनाही टाकलेलं आहे, कारण की जिल्हा न्यायालयाची ही पदभरती असल्यामुळे मित्रांनो. त्यानंतर बाकी देखील खाली या ठिकाणी नावं आहेत. आपल्याला महत्त्वाची काय होते, हायकोर्ट ऑफ बॉम्बे आणि डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज द चेअरमन ऑफ द रिक्रुटमेंट कमिटी, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. सर्वांना टाकलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता. हे रिस्पॉन्ड कोणाकोणाला केलेलं आहे, तर डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी देखील आहे, हायकोर्ट ऑफ बॉम्बेसाठी देखील आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी देखील आहे मित्रांनो. तर याच्यावरती मित्रांनो लवकरच काय आहे तो निर्णय होईल. जो स्टे या ठिकाणी तात्पुरता दिलेला आहे त्याच्यावरती मित्रांनो निर्णय घेईल माननीय उच्च न्यायालय आता, कारण की सुप्रीम कोर्टाने मित्रांनो हा स्टे दिलेला आहे. ही तुमच्या समोर मित्रांनो या ठिकाणी ऑर्डर आहे, पाहू शकता ही ऑर्डर आहे या ठिकाणी. याच्यामध्ये पूर्ण माहिती नाही, परंतु इथं तुम्हाला स्टेटसमध्ये जे आहे पूर्ण या ठिकाणी मित्रांनो पाहायला भेटेल. खाली जर बघितलं तर इथं सर्व पाहायला भेटेल, कुणी याचिका टाकलेले आणि रिस्पॉन्ड कोण आहे, ही वरची 2 नावं खूप महत्त्वाची आहेत. तर याच्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर 2018ची मित्रांनो या ठिकाणी सर्वात अगोदर जी पूर्णपणे भरती प्रक्रिया आहे त्याच्यावरती अगोदर निर्णय होईल. जी काय मित्रांनो निर्णय होईल तो आपल्याला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला भेटेल. सध्या तुम्हाला टेन्शन घ्यायची या ठिकाणी मित्रांनो गरज नाही.
कारण की भरती रद्द वगैरे करण्यात आलेली नाही, फक्त तात्पुरती स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यावरती 2018चा अगोदर मित्रांनो काय होईल, विचार होईल, त्याच्यानंतर पूर्ण भरती प्रक्रिया देखील तुमची आहे तशी मित्रांनो चालू होईल. आणि 2023-2018ची दोघांचीही मित्रांनो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विचार होईल, मान्य उच्च न्यायालयामध्ये जाईल मित्रांनो आता ही सर्व माहिती, कारण की सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी जजमेंट दिलेलं आहे. तर याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. जे पण अपडेट येईल मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. जी माहिती आहे ऑफिशियल वेबसाईटवरती किंवा इतरत्र जी माहिती आहे तीच माहिती मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल जसे अपडेट येत राहतील मित्रांनो तसे तुम्हाला पाहायला भेटतील. जेव्हा अपडेट येईल मित्रांनो आता तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती जी आहे ही डिस्ट्रिक्ट कोर्ट पदभरतीबद्दलची दिली जाईल. सध्या मित्रांनो तुम्ही ऑनलाईन देखील सर्व माहिती चेक करू शकता सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवरती. याची सर्व तुम्हाला ही जी PDF पाहिला आहे मित्रांनो जजमेंटची तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. तुम्ही म्हणाल की 2024ला ही केस आली का, तर नाही मित्रांनो 2024ला ही सुप्रीम कोर्टमध्ये या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी स्पेशल लीव टू अपील केलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा धाव घेण्यात आलेली, कारण की उच्च न्यायालयाने मागच्या महिन्यामध्ये ही याचिका फेटाळलेली होती. त्याच्यामुळे मित्रांनो 2021 पासूनच मित्रांनो हे प्रकरण चालू आहे. सध्या सुप्रीम कोर्टाने हे जजमेंट 17 मेला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर एवढीच महत्त्वाची माहिती होती. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.